नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रतन टाटा यांचे शब्द आणि आकडाधडे शिकणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की पहा. यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. रतन टाटा यांचे शब्द आणि आकडाधडे नेहमी लक्षात ठेवा, जे त्यांच्या जीवनाचे सार होते. मुंबईत फ्लोरा फाउंडच्या शेजारी एक मोठी इमारत आहे. टाटा हाऊस त्या बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या गल्लीत एक 70 वर्षाचा माणूस राखाडी रंगाच्या इंडिका कारमधून खाली उतरला. त्याने हलका निळा कॉटन शर्ट आणि सैल राखाडी रंगाची पॅन्ट घातली आहे. त्याच्या पायात चमड्याच्या चपला आहेत. गाडीतून खाली उतरल्यानंतर तो थेट इमारतीच्या दिशेने जातो आणि इमारतीत प्रवेश करताच दिसणाऱ्या लिफ्टजवळ उभा राहतो. समोर वर जाण्यासाठी रांग लागलेली असून ते आपली बारी येण्याची वाट पाहत थांबले आहेत. ते रांगेत मागे उभे राहिले. साध्या कपड्यात आलेली, अगदी साधी गाडी स्वतः चालवत रांगेत उभी असलेली ही व्यक्ती दुसरी कोणी नसून रतन टाटा आहेत. या टाटा हाऊसचे मालक, टाटा उद्योग समूहाचे मालक, देशातील सर्वात जुन्या आणि सर्वात समृद्ध कंपन्यांपैकी एक. परवा बुधवारी रात्री 11च्या सुमारास रतन नवल टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. 86 वर्षीय रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात ICU दाखल करण्यात आले होते. या जगात जो आला आहे त्याला एक दिवस जायचे आहे. प्रश्न असा आहे की कोणता वारसा मागे सोडतो, कोणत्या कल्पना, मूल्ये, आदर्शाच्या रूपाने ते लोकांच्या आठवणींमध्ये आणि येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनात सदैव जिवंत राहतात. टाटा हाऊसमध्ये काम करणारे बरेच लोक त्यांच्यापेक्षा जास्त तयार होऊन सूटबूट घालून ऑफिसमध्ये जायचे. पण रतन टाटा या रोज त्यांच्या साध्या कपड्यात अशा प्रकारे यायची की कोणी त्यांचा चेहरा ओळखत नसला तरी त्यांना टाटा हाऊसचा एक सामान्य कर्मचारी समजता आला असता. रोज ते लिफ्टसमोर उभे राहून आपल्या वळणाची वाट पाहत असत. जर कोणी शिपाई किंवा अगदी कारकूनही त्यांच्यासमोर उभा राहिला असता आणि रतनजींना आधी जाण्यास सांगितले तर त्यांनी नकार दिला असता आणि रांगेत शांतपणे उभे राहिले असते. टाटा हाऊसमध्ये GRD टाटा यांच्याबद्दल अशाच गोष्टी सांगितल्या जातात. कुणास ठाऊक ही नम्रता, हा साधेपणा तिथून त्यांच्यात आला असावा. म्हणून आज या स्तंभात आपण जड अंतःकरणाने भरलेल्या डोळ्यांनी आणि खूप प्रेमाने आणि आदराने रतन टाटा यांचे स्मरण करू. कोणी व्यक्ती रतन टाटा कसे बनतो? जीवनात आपण नेहमी यश, समृद्धी, पद, सत्ता आणि पैसा याविषयी बोलत असतो. प्रत्येकाला हे सर्व मिळवायचे आहे. पण ज्यांनी हे सर्व मिळवले, ज्यांनी त्यांना यशाच्या उच्च शिखरावर नेले, त्यांच्याबद्दलची ती अनोखी गोष्ट कोणती, याबद्दल क्वचितच बोलले जाते. वडिलांच्या स्थापन केलेल्या कंपनीचा वारसा मिळाला म्हणून कोणी नेता बनत नाही. एखाद्याला सहवास मिळू शकतो, पण यश, प्रेम आणि आजूबाजूच्या लोकांचा आदर, क्षमता, व्यक्तिमत्वात खोली आणि मोठेपणा नसेल तर काहीही मिळत नाही. रतन टाटांनी आपल्या आयुष्यात जे कमावले ते फक्त पैसा आणि यश नव्हते. खरे सांगायचे तर या गोष्टी त्यांच्यासाठी सर्वात क्षुल्लक होत्या. त्यांनी जे कमावले ते त्यांना ओळखणाऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि अपार प्रेम आहे. समृद्धीला दिखाव्याची गरज नसते. एक काही खास प्रसंग सोडले तर रतन टाटा नेहमी माफक कपडे आणि चप्पल घालायचे. त्यांच्याकडे साधा फोन होता. त्यांनी इंडिका कार स्वतः चालवली. त्यांच्या दैनंदिन जीवनात, राहणीमानात आणि पेहरावात डोंग नव्हते. या केवळ बाह्य गोष्टी नव्हत्या. ही खोल मूल्यांची बाब होती की बाह्य चमक त्यांच्यासाठी काही फरक पडत नाही. फरक इतकाच होता की त्यांचे काम किती सुंदर आणि चमकदार होते. 2. भावना या दुर्बलता नसून त्या आपली शक्ती आहे. रतनजी एकदा म्हणाले होते की माझ्या आयुष्यातील सर्वात धाडसी आणि सर्वात शक्तिशाली गोष्ट केली आहे ती म्हणजे मी माझ्या भावना जगासमोर व्यक्त करू दिल्या. आपल्या अनोख्या कल्पनेसाठी निधी मिळण्याच्या अपेक्षतेने रतन टाटा यांच्याशी संपर्क साधणाऱ्या तरुण आणि मुलांकडून त्यांना किती मोकळेपणाने प्रेम केले आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्याचे शेकडो कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे कोणतीही अनोखी मूळ कल्पना आली तेव्हा त्यांनी खुल्या मनाने त्याचे स्वागत केले आणि तरुणांना मदत केली. जरी ते लोकांवरती रागावले असले तरीही ते आपले प्रेम व्यक्त करण्यास कधीही मागे हटले नाही. 3. नेत्यांचे काम नियंत्रण ठेवणे नसून काळजी घेणे असते. आपल्या सर्वांना आयुष्यात नेता बनायचे आहे, पण खऱ्या नेत्याचे काम काय आहे याचा विचार करत नाही. तो लोकांना फक्त सूचना देत नाही, त्यांना काम करायला लावत नाही, तो त्यांना काम करायला शिकवतो. त्यांचा हात धरतो, त्यांना रस्ता दाखवतो, त्यांना सक्षम बनण्यास मदत करतो आणि हे सर्व करण्याच्या बदल्यात त्यांना काहीही नको असते. तो नेहमी काळजी करतो, अभिमान बाळगतो. त्यांच्यासोबत काम केलेले शेकडो आणि हजारो लोक यांचे साक्षीदार आहेत, ज्यांनी रतन टाटा यांची दूरदृष्टी पाहिली आहे तसेच त्यांची काळजी घेतली आहे. ते त्यांच्यासोबत वाढले आहेत. या वारशाच्या तुलनेत जगातील सर्व संपत्ती अत्यंत नगण्य आहे. 4. टीका हा आपला सर्वात मोठा गुरु आहे. 1981 मध्ये GRD टाटा यांनी रतन टाटा यांना टाटा उद्योग समूहाचे पुढील उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. तेव्हा या निर्णयावरचे लोक आनंदी होते, त्यापेक्षा जास्त लोक या निर्णयावरती नाराज होते. या निर्णयामुळे टाटा समूहाचे कर्मचारी, गुंतवणूकदार आणि भागधारक सर्वच संतप्त झाले होते.
वृत्तपत्रांचे संपादकीय आणि अभिप्राय स्तंभ हे सांगत होते की नवशिक्या ही जबाबदारी उचलण्यास सक्षम नाही. रतन टाटा यांना जाहीर टीका झाली. पण या सगळ्याचा परिणाम काय झाला? रतन टाटा एकदा सार्वजनिक मंचावर म्हणाले होते की टीका हा आपला सर्वात मोठा शिक्षक आहे. तेच आपल्याला खूप काही शिकवते. आव्हान ही खरोखर शिकण्याची संधी आहे आणि चुका ही जीवनातील सर्वात मौल्यवान धडे आहेत. सरळ रेषेत जाणारा कोणताही मार्ग नाही. त्या वाटेत येणारे चढउतार हे जिवंत असण्याचे लक्षण आहे. जर ECGच्या रेषा एका रेषेत आल्या तर याचा अर्थ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काही नवीन विचार केला का जो आधी कोणी केला नसेल? प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता अल पचिनोने काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्सशी केलेल्या संभाषणात एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितली होती. काहीही चांगले नाही. सर्वजण चांगले काम करत आहेत. प्रत्येकजण सर्वोत्तम आहे. तुम्ही किती मूळ आहात हा प्रश्न आहे. तुम्हाला काय नवीन वाटलं? तुम्ही नवीन काय केलं जे आधी कधीच घडलं नव्हतं? रतन टाटा यांचे संपूर्ण जीवन आणि कारकीर्द नाविन्य वेगळेपणाची साक्षीदार आहेत. म्हणून पुढे जाण्यासाठी एखाद्याने नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. मी काय नवीन केले आहे? मी काय नवीन विचार केला आहे? सर्वोत्तम नाही, परंतु मी किती मूळ आहे? 5. तुम्हाला इतरांकडून जे हवे आहे ते आधी स्वतः करा. एक नेता या नात्याने आपल्या ग्रुपने आपल्याला जे काही करायचे आहे, आपल्याला कोणता मार्ग अनुसरायचा आहे, आपण स्वतः त्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. प्रथम तुम्हाला ते स्वतः करावे लागेल. जर तुम्हाला ग्रुपने कठोर परिश्रम करायचे असतील तर तुम्हाला स्वतःपेक्षा चौपट मेहनत करावी लागेल. जर तुम्हाला प्रेम मिळवायचे असेल तर तुम्हाला आधी प्रेम द्यावे लागेल. फक्त तीच गोष्ट आपल्याकडे परत येते जी आपण दिली आहे. रतन टाटा यांचे जीवन हे त्यांचे उदाहरण आहे. त्यांना इतकं प्रेम, इतका आदर मिळाला कारण त्यांनी ते दिलं. त्यांची टीम कठोर परिश्रम करत असे कारण वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी स्वतः टीममधील तरुणांपेक्षा जास्त मेहनत घेतली. 7. तुम्ही लोक आणि नातेसंबंधांमध्ये किती गुंतवणूक केली? प्रत्येकजण कंपनी आणि करिअरचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक करतो, परंतु त्यांनी आयुष्य, नातेसंबंध आणि मैत्रीमध्ये किती गुंतवणूक केली हा प्रश्न आहे. त्यांना फक्त पैसा आणि सुविधा दिल्या नाहीत. त्यांना माझा वेळ, लक्ष, प्रेम आणि काळजी दिली. तुमच्या जोडीदाराला मोठी मिठी मारायला विसरू नका आणि त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता. दररोज रात्री ते मुलांच्या कपाळाचे चुंबन घेत आणि त्यांना झोपण्यापूर्वी एक गोष्ट सांगत असे. मित्र आणि सहकाऱ्यांसोबत त्यांच्या सुखदुःखात ते उभे राहिले, त्यांचा हात धरून मिठी मारली. रतन टाटा यांनी सोबत घेतलेली ही सर्वात मौल्यवान पुंजी आहे. त्यांनी कधीही लग्न केले नाही. त्यांचे स्वतःचे कोणतेही कुटुंब नव्हते, परंतु तरी त्यांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांची काळजी घेणारे लोक खूप मोठे कुटुंब होते. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.